नमस्कार मित्रांनो, तर आपण हा एक प्रोजेक्ट बनवत होतो. या प्रोजेक्टचं नाव आहे जलशुद्धीकरण प्रणाली. त्यासाठी आपण एक बिस्लरी बॉटल घेतलेली आहे, तिचा स्टिकर काढलेला आहे आणि मग तिला असं आपण मधून कापून घेऊया. आपण हिला मधून कापून हे पहा, आपण छोटे छोटे छिद्र पाडून घेतलेले आहेत. नंतर मग आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे. थोडासा कापूस घेतलं की ते कापूस कोळशाचा लेअर लावला की थोडेसे रेताळ खडे टाकायचे आहेत. रेताळ खडे टाकले की आपण इथे थोडीशी माती टाकू. माती टाकली की परत आपण इथे रेती टाकणार आहोत. थोडीशी रेती टाकली की परत आपण इथे कोळसे लावणार आहोत. कोळशाचा लेअर लावल्यानंतर आपण इथे थोडे रेताळ खडे टाकू. रेताळ खडे टाकून आपण वरती कापसाचा लेअर लावू. तर कापसाचा असा लेअर गोल गोल करून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पार्थ जयंत पाटील. मी कोळेचं नाकं गायकर माध्यमिक शाळा वलके इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. तर मी हा एक प्रोजेक्ट बनवला आहे. ग्रामीण गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची खूप कमतरता आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे मी हा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. अशुद्ध पाण्यामुळे लोकांना खूप आजार होतात. ते ग्रामीण गावांमध्ये विजेची कमतरता असल्यामुळे आपण फिल्टरसुद्धा लावू शकत नाही. त्या कारणामुळेच आपण हे बनवलेलं आहे. तर आपण एक बिस्लरी बॉटल घेतलेली आहे आणि तिला मधून कापलेली आहे आणि तिच्या झाकणाला छोटी छोटी छिद्र पाडून इथे कापूस लावलेला आहे. त्याच्यावरती रेताळ माती टाकलेली आहे. नंतर मग कोळशाचा लेअर लावलेला आहे. वरती परत रेती आणि कोळशाचे छोटे छोटे दगडाचा लेअर आणि माती टाकून वरती रेतीचे खडे आणि वरतून आपण कापूस लावलेला आहे. हा गढूळ पाणी आहे. तो आपण याच्यामध्ये टाकला की खाली तो शुद्ध बनून. युवाओं के सपनों का थामा उसने दामन है, सारे सपने सच करने का स्वयं बना